कर्जतवरून निघताना आम्ही 7:30 वाजता घरातून निघालो होतो आणि इथं जवळजवळ आम्ही 9:15 वाजता इथं सांगलीमध्ये पोहोचलो सुद्धा. आणि हायवे झाले त्यामुळे पटकन येतं, म्हणजे 1.25 तास किंवा 1.5 तासामध्ये आम्ही डायरेक्ट येऊ शकतो. तर आता आलेला आहे, सुट्टी संपलेली आहे आणि बरेच आता सगळ्यांनी आंबे वगैरे दिले होते. आणि गावाकडून येताना असं काय सगळं घरचं असतं त्यामुळे देत असतात. आणि आता सगळा पसारा काढायचं काम चालू आहे. सुट्टी एकदाची संपली, सुट्टी संपलं म्हणले की यावं तर लागतेच. आणि आता मुलांच्या शाळा वगैरे चालू होतात त्यामुळे पूर्वतयारी ही लागतेच. त्यामुळे आता आम्ही आलेलो आहे सांगलीमध्ये आणि आल्याला सगळा पसारा आहे ना तर तो काढायचा चाललेला आहे. अर्चनाची देवपूजा चालली होती सकाळी सकाळी. तर गावाकडे लग्न पण होतं माझ्या बहिणीच्या मुलाचं, त्यामुळे कपड्यांचा हा पसारा भरपूर होता. 3-4 बॅग ह्या कपड्यांच्याच होत्या आणि केळी, नंतर आंबे, कोण कांदे वगैरे काय दिलेलं ना, तर ते सगळं आता आम्ही घेऊन आलेलो आहे. आणि आता सगळा पसारा लावेपर्यंत खूप वेळ जाणार. मग गहू वगैरे पण दिले होते इथं भावानी, तर ते सुद्धा काढून ठेवायचं काम चालू आहे. आणि ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही बरोबर इथं 9च्या अगोदरच इथं सांगलीमध्ये आलेलं आहे. सगळा पसारा वगैरे काढून ठेवला. भाऊजी सुद्धा इथं कांदे वगैरे भरून ठेवत आहे. आवडीची जांभळं आलेली आहेत, खावा आता. इकडे प्रेम चालला आता. तर कसं असतं ना, माहेरी जाताना तर सगळ्यांना जाऊच वाटतं, तिकडून येताना येऊ वाटत नाही. आलं म्हणले की हा पसारा सगळं लावायचं टेन्शन येतं खूप. आणि मग मी आणि अर्चनाने चहा वगैरे पिऊन घेतला. आल्यानंतर म्हटलं सगळा पसारा आहे ना तो लावून घेऊया. तर चालली आमची गंमत मज्जा मस्ती. आता काय इकडच्या तिकडच्या गप्पा थोड्याशा मारल्या आणि त्याच्यानंतर आईने काही भाकरी वगैरे दिला होता ना, बाजरीच्या लोणचं वगैरे दिलेलं, तर ते सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि बाकीचे जे काही आंबे वगैरे वहिन्यांनी वगैरे आंबे दिले होते ना, तर प्रत्येक वहिनीने ते आंबे दिले होते तिथून. आणि मग ते सगळे वेगवेगळे तसेच आणले होते. गाडी असल्यामुळे हे सगळं आणणं शक्य झालं नाही. तरी बस वगैरे असली की मग अजिबात काही येत नाही. आणि हे सगळं आता काढून ठेवायचं काम चालू आहे. केळीची फणी तशीच दिली होती, तरी निम्मी अर्धी मी तिथे काढून ठेवले. आणि त्याच्यानंतर मग सगळी केळी वगैरे ठेवून दिले, आंबे वगैरे काढून ठेवले. ज्या काही कपड्यांच्या बॅगा वगैरे होत्या ना, तर त्यासुद्धा सगळ्या ठेवल्या. आणि तर अधिक महिन्यामध्ये जावयाला आणि लेकीला घरी बोलवतात आणि मी काय तिथंच होते, त्यामुळे मिस्टर थोडे आले होते. आणि तो सुद्धा कार्यक्रम भाच्यानी वहिन्यानी वगैरे सगळ्यांनी मिळून खूप छान असं सेलिब्रेशन केलं. आणि अनारस वगैरे सुद्धा घरी केले होते. मग ही साडी, ड्रेस वगैरे काय जे काही घ्यायचं असतं ना, तर ते घेतलं होतं. तर एकदा पाठीमागे राहिले की राहतच म्हणून सगळा पसारा आवरून घेतला. केळीच्या घडाच्या सगळ्या फण्या वगैरे काढून घेतल्या. आणि जे काही सगळं काम होतं ना, तर ते करून घेतलं. कपडे वगैरे सगळी जिकडच्या तिकडं धुवून वगैरे ठेवली, थोडीफार आणि धुतलेली वगैरे होती, तर ती घडा घालून कपाटामध्ये व्यवस्थित केले. आणि कच्चे आंबे थोडेसे आणले होते ना, तर ते चेंबले होते. मग त्याचं थोडंसं आंबरस करूया म्हटलं. थोडेसे कच्चे होते ना, मग ते पोत्यामध्ये भरल्यामुळे थोडेसे चेंबले गेले होते. आणि तसंच ठेवलं की ते खराब होणार म्हटलं, म्हणून म्हटलं त्याचा आंबरस करूया. तर आंबट गोड असा छान असा आंबरस सुद्धा इथं तयार करून घेतला संध्याकाळच्या वेळी. आणि बाकीची जी कामं होती ना, तर ती सगळी आवरून घेतली. आणि मी आणि अर्चनानी संध्याकाळी चपात्या वगैरे करायला चालू केलं होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही चपात्या वगैरे सुद्धा बनवल्या. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.